PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। श्रमिक पत्रकार भवन येथे अमरावती महानगरपालिकेचे माजी नगरसेवक मुन्ना राठोड आणि समीर जवंजाळे यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांना मतचोरी संदर्भात माहिती दिली। अमरावती महानगरपालिकेच्या होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने 4 प्रभागनिहाय प्रभागांची घोषणा केली आहे। त्याचप्रमाणे प्रभागनिहाय सीमांकितची घोषणा देखील केलेली आहे। मनपाच्या कंटकाली कर्मचाऱ्यांचा मुद्दा आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मालमत्ता करामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे 10 पट मालमत्ता कर वाढवण्यात आलेली होती। त्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्थगिती देण्यात आलेली आहे आणि ती स्थगिती तात्पुरती आहे। त्या स्थगितीचा अजूनही खुलासा सरकारने किंवा भाजपच्या नेत्यांनी केलेला नाही। स्थगिती म्हणजे ती स्थगिती त्या ठरावातील मूल्यांकनाला दिलेली आहे। मूल्यांकनाला बरोबर विषय समजून घ्या। आणि ती स्थगिती म्हणजे अमरावतीकरातील मालमत्ता धारकांवर एक लटकती तलवार आहे। कदाचित निवडणूक झाल्यानंतर ते स्थगिती उडू शकते आणि परत मालमत्ता कर मोठ्या प्रमाणात वाढू शकते आणि असा म्हणजे आणि मालमत्ता धारकांवर एक तो प्रचंड बोजा होऊ शकते। प्रभागनिहाय आरक्षण, प्रभागाची लोकसंख्या अमरावती महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाने घोषणा केली। अधिकृत मतदार यादी घोषणाबाबतची सूत्रधारांनी मिळालेल्या माहितीनुसार घोषित प्रभागाच्या लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या काही प्रभागांमध्ये 3 ते 4 हजारांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे, तर ती काही प्रभागांमध्ये 2 ते 3 हजार मतदारांची संख्या कमी करण्यात आलेली आहे। या संदर्भात मुन्ना राठोड माजी नगरसेवक यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली। जनमत लाईव्ह न्यूज करता अमरावती प्रतिनिधी राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।